नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. सद्यस्थितीला जर पाहिलं तर कर्जमाफीच्या ज्या काही याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं कर्ज हे 2 लाखाच्या मध्ये आहे, तरी सुद्धा त्यांचं नाव आणखी आलेलं नाहीये. नीट पहा, कर्जमाफी झालेली आहे, त्याच्यामध्ये याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, पण अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं कर्ज 2 लाखाच्या आत आहे, परंतु त्यांची यादीमध्ये नाव आलेलं नाहीये. तर त्यांनी काय करायचं आहे, तर ताबडतोब तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जावा किंवा हा अर्ज जो आहे, मी आता तुम्हाला सविस्तर माहिती पुढे दाखवणार आहे. तो जो काही अर्ज आहे, त्या अर्जामध्ये माहिती कशा पद्धतीने भरायची, काय करायचं, ती सविस्तर माहिती पुढे सांगणार आहे. ते आता आपण आधी लवकरात लवकर ते पाहूया. हा अर्ज आहे, पाहू शकता तुम्ही. कुणाला अर्ज करायचा आहे? प्रतिमान्य सहाय्यक निबंधक सहकारी संस्था. तुमची जी काय असेल ती टाका आणि जिल्हा तुमचा टाकून घ्यायचा आहे. विषय काय त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा संपूर्ण माहितीच आहे. ई केवायसी न होण्याची कारण काय आहे ते खाली आहे. संपूर्ण ही माहिती भरून घ्यायची आहे. नाव, मोबाईल नंबर, विशिष्ट क्रमांक, फॉर्मर आयडी तुमचं जे असेल ते. आता इथं भरणे अनेक कारण दिलेली आहेत. त्यापैकी आपलं जे काही महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण इथं पाहणार आहोत. पाहू शकता की 13 नंबरला आपलं जे काही कारण आहे, तर माझे कर्जमाफी यादीतील नाव आले नाही, म्हणजे माझे कर्जमाफी यादीमध्ये नाव आलेले नाही. मी थकबाकीदार आहे आणि असून माझं कर्ज जर पाहिलं तर 2 लाखाच्या आत आहे. 13 नंबरचा मुद्दा काय आहे, तर माझं कर्जमाफीमध्ये याद नाव आलेलं नाहीये. मी थकबाकीदार आहे आणि माझं कर्ज 2 लाखाच्या आत आहे. असं जरी असेल तर संपूर्ण हा तुम्हाला जे काही आहे, हा अर्ज संपूर्ण भरायचा आहे. तुमचं जे कारण असेल, या कारणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा त्याला राईट करा आणि त्यानंतर त्यामुळे माझा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मला येत नाही, योग्य ती कारवाई करून मला कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती असा अर्ज आहे. संपूर्ण ही माहिती तुम्हाला तुमच्या व्यवस्थित माहिती लिहून तुमची सही वगैरे करून तुमची जी काही बँक असेल कर्ज खात्याची, तुमची कर्ज जिथून तुम्ही घेतलेलं असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. त्यावरती व्यवस्थित जी काही कार्यवाही असेल ती त्यांच्या मार्फत केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि अर्ज भरल्याच्या नंतर तुमची जे काही हा अर्ज आहे तो तुम्हाला तुमची जी काही बँक असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला नेऊन सबमिट करायचा आहे. तुमची हा एक अर्ज दिल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असेल ती संपूर्ण बँकेमार्फत तुमची केली जाणार आहे. तर लवकरात लवकर जर तुमचं 2 लाखाच्या आत कर्ज असेल आणि तुमचं जर नाव पुरलं नसेल कर्जमाफीसाठी, तर लवकरात लवकर हा अर्ज भरून तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती. शेतकरी बांधवापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळेल. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा, त्यावरती सुद्धा आपण नवीन उपाय शोधण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.